मार्केटमध्ये चायना वस्तू भरपूर मिळतात, परंतु त्या वस्तूंपेक्षा तुम्ही काय बेटर करता हे मात्र भरपूर महत्त्वाचं असतं. आज या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या 3 संघांना बाय वन गेट वन फ्री ट्रॉफी मिळणार आहे. असं फार कमी वेळा पाहायला मिळतं. एक भव्य दिव्य ट्रॉफी, त्याचसोबत मावळ्यांची जी खरं तर टोपी आहे ते निशाण असलेली एक भरीव अशी ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हीच खरी तर वैशिष्ट्य तर राहणार आहे या स्पर्धेची. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आणि इथे 4 ओव्हरची मॅच. पहिल्या ओव्हरचा पॉवर प्ले सुरू होत असताना आपण पाहू शकाल संतोषजी चौधरी सह शिरडोन यांना मैदानाच्या आतमध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल, द बॉलर निखिल मोकल तयार अगेन्स्ट द सुजल भगत प्रतीक हुद्दार. पहिलाच बॉल लॉफ्ट केला, लॉंग ऑफच्या दरम्यान स्वतःला एका जागेवरती सेट केलं आणि एक चांगला उत्तेजदार झेल मात्र टिपलाय अनिकेत मोकलने. बॅट्समन आउट होतोय सुजल भगत. दुर्गादेवी क्रिकेट संघ हमरापूर आयोजित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सालाबाद प्रमाणे याही वर्षी अतिशय दमदार दर्जेदार आयोजन या गावाचं आपल्याला पाहायला मिळते, या टीमचं आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद दादा आणि खरं निश्चितपणाने पिंट्या शेठ पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं अतिशय दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि यावर्षी मात्र खरोखर या सर्व ट्रॉफीज निमित्ताने लक्ष केंद्रित केले तमाम प्रेक्षकांचं या स्पर्धेकडे येण्यास भाग पाडलं गेलं. हमरापूर विभागातील ही स्पर्धा आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये हनुमानजी नाईक सर, त्यांच्या संवेद आपल्याला पाहायला मिळतील संतोषजी चौधरी सर शिरडोन. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय निखिल मोकल. पहिल्या बॉलवरती सफलता मिळाली, सुजल भगतला परतीचा रस्ता दाखवून दिलाय. अवे फ्रॉम द बॉडी स्लॅश करायचा होता बॉलला, बॉल बॅटचा नीट संपर्क झाला नाही, त्यामुळे इथे आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. 4 ओव्हरचा सामना आहे आणि 4 ओव्हर ज्यावेळेस आपण खेळत असतो त्यावेळेस निश्चितपणे एक टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे. कारण 5 ओव्हरला तुमचा टार्गेट 70-75 झाला तर तिथून निश्चित होऊ शकतो, परंतु 4 ओव्हरला एक लिमिटेशन्स असतात. साधारणतः 40-45 हे ध्येय मैदानामध्ये येताना तुम्हाला घेऊन यावं लागतात. निखिल मोकल इथे देखील पहा, लाऊड अपील, बॅटची एज आणि कॉट बिहाइंड द स्टंप. आणखीन एक विकेट मिळाली. दुसरा धक्का 0 या धावसंख्येवरती आर्यन 11 नांदगाव टीमला. थँक्यू. पहिले 2 विकेट अगदी स्वस्तात बाद झालेत. एकही धाव आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागलेली नाहीये. टीमची टोटल अजूनही ओपन होण्याची वाट पाहते. बॉल झालेत 3. सलामीचा बॉलर निखिलने मात्र भरपूर प्रभावित केलं. खरं तर या नांदगाव टीमचा बॅकबोन मानला जातो तो प्रतीक हुद्दार अजूनही स्ट्राईकपासून वंचित आहे. मागच्या सामन्याचा सामनावीर त्याला मिळाला आहे, त्यामुळे त्याच्यावरती कशा पद्धतीने अभ्यास केलाय साई टीमने हे मात्र पाहायचं. चौथा बॉल निखिलचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नवीन आलेल्या बॅटरसाठी इथे जागा बनवली, पॉइंटमध्ये खेळलेत, बॉलला एक सिंगल धाव आली.
अगदी चौथ्या बॉलची वाट पाहावी लागली सिंगल येण्यासाठी. आणि नवीन आलेला बॅटर मंगेश मैदानाच्या आतमध्ये मंगेश गायकर, सिंगल एक धाव इथे मात्र पूर्ण केली गेली. स्ट्राईकवरती प्रतीकला आणलंय. महत्त्वाची जबाबदारी प्रतीकला हाताळायची आहे सध्या तरी टीम नांदगावसाठी. तोच दुवा बनेल का याची मात्र प्रतीक्षा लागली आहे. निखिलचं मात्र कौतुक करेन, 4 मध्ये फक्त एक धाव खर्च करत 2 विकेट्स त्याने मात्र मिळवल्यात 4 बॉलमध्ये. आडव्या बॅटने स्वीप केल्या बॉलला मिड विकेटच्या दिशेने पाठवलंय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित अनिकेत मोकल, त्याच्या हातामध्ये बॉल, कोणतीही चूक न करता थ्रो झालाय. रन मिळाली फक्त एक. थेंबे थेंबे तळे साचे असं सातत्याने म्हटलं जातं, परंतु आता थेंबाने नव्हे तर अक्षरशः धोधो वाहणाऱ्या पाण्यानेच तुम्हाला तळं भरावं लागणार आहे. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. इथे गती कमी करून टाकला बॉल होता, लवकर ओळखता आलं नाही. बॉल निघून गेल्यानंतर समजलं गती कमी होती आणि ओव्हरची झाली आहे समाप्ती. 2 धावा पहिल्या ओव्हरमधून आल्या आणि विकेट मिळाल्या 2. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. सलामीचा फलंदाज प्रतीक हुद्दार आणि त्याच्या समवेत मंगेश गायकर. थँक्यू. ओळख असणं फार गरजेचं आहे, कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तुमचं नाव टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला नेहमी धडपड करत राहावी लागते आणि सातत्याने तुम्हाला चर्चेत राहण्यासाठी काहीतरी वेगळं पण करावं लागतं. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत मोकलला संधी मिळाली आहे. चला स्टार्ट करा मॅच. बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत तयार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 2 विकेट मिळाल्यात. आता अनिकेतचं षटक काय मात्र घेऊन येईल हे पाहायचंय. कॅप्टन वर्सेस कॅप्टन बॅटल मैदानाच्या आतमध्ये. समोर प्रतीक हुद्दार आणि त्याला सामोरं जात असताना बॅटर बॉलर आपल्याला पाहायला मिळाला अनिकेत मोकल. इथे पहा हवेमध्ये खेळला बॉल, फिल्डर आहे, जेल टिपलाय. कॅप्टनने केली कॅप्टनची शिकार. फलंदाज क्रमांक 3 आर्यन 11 नांदगाव टीमचा प्रतीक हुद्दार बाद. थँक्यू. नवीन बॅटर मित्राच्या आतमध्ये मनीष फाडके क्रमांक 5 वर आलाय, कारण 3 विकेट आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करत असताना टीम नांदगावने. अनिकेत मोकल पहिल्याच बॉलवरती प्रतीक हुद्दारची शिकार केली. मोठा अडसर मात्र त्याने दूर केला आपल्या संघासाठी. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर त्याला मात्र अगदी सहजतेने चॉप केलाय आणि बॉलला पाठवून दिलं पॉइंटला. तिथून 2 धावा मिळतील. समजुतीचं क्रिकेट आहे, जेंटलमन क्रिकेट. 2 धावा आल्या. टीमची टोटल 4. 4 वर 3 नांदगाव टीम. थोडंसं लेट खेळले होते, बॉलला येऊ दिलं होतं. कट केला बॉल, पॉइंटमध्ये पाठवला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते. इथे रिव्हर्स, व्हॉट अ शॉट, ग्रेट यार. अफलातून फटका होता आणि यावरती रन मिळाला 6. षटकार. थँक्यू. आणखीन एक द्यायचा आहे. अगदी पायावरचा बॉल होता. समोर बॉल पाहिला गेला. हे पहा, ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहतोय.
काही मिली सेकंदामध्ये स्वतःला टर्न केलं. डिसिजन हेच महत्त्वाचं असतं. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला काही मिली सेकंदामध्ये डिसिजन घ्यावा लागतो की आपल्याला काय करायचं आहे. आणि तो डिसिजन जर तुम्ही घेण्यामध्ये यशस्वी झालात तर त्याचा रिझल्ट खूप भारी असतो, एवढं मात्र नक्की. मॅच बॉल इज अराइव्ड. पुन्हा एकदा मॅच बॉल आलाय, त्यामुळे त्याच बॉलने सुरुवात करूया आपण पुन्हा एकदा. षटकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली 10 या आकड्यावरती. 10 ऑन द बोर्ड नाव आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. डबल डिजिटमध्ये हा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. हा टप्पा थोडा मागे ठेवला होता. पुन्हा एकदा टॅप केला बॉलला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरा धावेचा प्रयत्न करण्या अगोदर थांबविले जात आहे. कोणतीही जोखीम पत्करू इच्छित नाहीये सध्या तरी मनीष फडके मैदानाच्या आतमध्ये. जसा सुरुवातीला आला, पहिल्या बॉलवरती 2 आल्या, त्यानंतर षटकार, मग सिंगल. कमाल इथचं मात्र प्रदर्शन राहिलं या 3 बॉलमध्ये. फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून तब्बल 2 कॅमेऱ्यांच्या साह्याने ही स्पर्धा आपण या ठिकाणी कव्हर करीत आहोत. आणि निश्चितपणाने क्वालिटी वर्क फॉर्च्यून इव्हेंट्सचं नेहमी आपल्याला पाहायला मिळालं. गॅप शॉट सिलेक्शन, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव पूर्ण केली आहे. वरती थ्रो आलाय. कोणत्याही प्रकारची जोखीम, कोणत्याही प्रकारची रिस्क सध्या तरी घेताना दिसत नाहीये तो बॅटर मनीष फडके आणि त्याच्या समवेत मंगेश गायकर. बॉल झाली त्या ओव्हरच्या आतापर्यंत 5. शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहे. वाईट बॉल आतापर्यंत आलेला नाहीये. ही जमेची बाब साई टीमसाठी. इथे देखील उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही, बॅटपासून दूर ठेवला आणि ओव्हरची इथे झाली आहे समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवरती आतापर्यंत 12. 12वर 3 आर्यन 11 नांदगाव. पाणी न्या मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम शीर्षक गीत आपल्याला सध्या तरी ऐकायला मिळतं या आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. सातत्याने या गाण्याला आज मात्र प्रसिद्धीस नेण्याचं काम आमचे डीजे ऑपरेटर करतात. खूप खूप धन्यवाद. बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक मोकल ड्राईव्ह केलाय गॅपमध्ये. डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ. फिल्डर थोडेसे फंबल झाले, तोपर्यंत 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 2 धाव्यांच्या मदतीने टोटल चालले 14 वरती. 14 रन्स ऑन द बोर्ड नाव विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. सामना मात्र चुरशीचा होईल यात तीळ मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ मजबूत आहेत, दोन्ही संघ बलवान आहेत, दोन्ही संघ ताकदवान आहेत. इथे देखील त्याच क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बॉलला खेळलेत. आता मात्र सिंगलने धावफलक पुढे जाणार आहे, कारण रिस्क नाही घेणार. पुन्हा एकदा स्वतःला सेफ करत असताना आपण बॅटर मनीष फडकेला या ठिकाणी पाहत आहोत. प्रतीक मोकल बॉलिंग ट्रॅकवरती. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली बॅटिंग प्रतीकच्या आपल्याला पाहायला मिळाली होती पहिल्या सामन्यामध्ये. परंतु या मॅचमध्ये काय घडेल हे मात्र पाहायचं आहे. आर्यन 11 नांदगाव टीमच्या विरुद्ध. इथे जागा बनवण्याचा प्रयत्न, फ्लिक केलाय, बॉल मागे चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. शॉट फाईन लेग वरून. फाईन लेगला बॉल जाईल तोपर्यंत 2 धावा नाही रोखू शकत. या 2च्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या 17वर. 17 रन्स नाव ऑन द बोर्ड. अजूनही 9 बॉल टोटल येणं बाकी आहेत.
9 बॉलमध्ये साधारणतः 20-22 धावा आल्या तर मजा येईल हा सामना पाहण्यासाठी, कारण आतापर्यंत 17 झाल्यात. 40-42 धावा टार्गेट म्हणजे सेट झाल्या तर मात्र हा सामना थोडासा खुला होईल. वाईट बॉल सेजबा अंपायर संतोषजी चौधरी. अतिरिक्त धावेमध्ये या ठिकाणी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती आहेत 3 विकेटच्या मोबदल्यात. बरेचसे मान्यवर, बरेचसे खेळाडू, बरेचसे प्रेक्षक आज या स्पर्धेचा आनंद घेतात. फॉर्च्यून इव्हेंट्सद्वारे देखील काही प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. बॅकफुटला जाऊन मात्र पुन्हा एकदा बॉलला अगदी पुश केलं होतं. 2 धावा नाही रोखू शकत. फिल्डर भरपूर लांब आहे, त्यामुळे त्याचा अंदाज बॅट्समनचा मित्र म्हणेन खरा आहे, चांगला आहे. कारण त्याला माहीत आहे ज्या पद्धतीने फिल्डर लांब थांबलाय 2 आणि त्यासाठी ते प्रयत्नशील देखील आहेत. अजूनही इथे बॅटची एज आणि इथे कॅच ड्रॉप झाली आहे. महत्वाची विकेट सध्या तरी हातातून गमावली आहे साई टीमने. पकडो कॅच और जीतो मॅच. पकडा झेल आणि जिंका या क्रिकेटचा खेळ असं नेहमीच म्हटलं जातं आणि तेच सध्या तरी करायचंय. कारण पूर्णपणे जर मनीष फडके मैदानावरती सेट होतोय तर मात्र तुम्हाला अंतिमच्या चरणामध्ये, अंतिमच्या ओव्हरमध्ये भरपूर महाग पडेल. हे षटक जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत ठीक. शेवटचा बॉल येणं बाकी. प्रतीक मोकल ओव्हर द विकेट. मनीष फडकेसाठी हे मोठं चॅलेंज आहे हा लास्ट बॉल खेळण्याचं. लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल चाललाय दन 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 करीत सीमारेखा पार. हा आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे ती 3 गडी बाद. 24 नांदगाव टीम. थँक्यू. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. साई टीम मीटिंग नकोय. आपण प्लीज सामना स्टार्ट करा. कारण कोणाचीच इच्छा नाहीये की आजचा सामना एक राहिलेला उद्या खेळवावा, कारण उद्या फायनल डे. ऑलरेडी 2 सामने आपल्या अंगावरती बॅलन्स असणार आहेत, त्यामुळे आजचे सामने आजच क्लिअर करायचे आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला या सूचना आम्ही बहाल करतोय प्लीज. आणि यातूनही जिंकणाऱ्या संघाने आज तुम्हाला सामना खेळायचा आहे या गोष्टीची नोंद घेऊनच इथून प्रस्थान करा. इथे ऑप्शनच्या जास्त बाहेर पिचिंग झाला बॉल. अंपायर हनुमान नाईक सर आम्हाला कळवत आहेत की या वाईट नोंद करा. एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ होते. टीमची टोटल 25/3. आर्यन 11 नांदगाव, हिंदवी 11 साई टीमच्या विरुद्ध खेळत असताना दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत, आव्हान देत असताना इथे उचलून खेळला बॉल. फिल्डर आहे अनिकेत. बॉल खाली. आणखीन एकदा सफलता मिळाली. धक्का क्रमांक 4 आर्यन 11 नांदगाव टीमला. थँक्यू. निशांत हुद्दार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल टीमच्या अगदी लोअर ऑर्डरमध्ये. आणि अंतिमच्या या काही बॉल्सला फेस करण्यासाठी तो आलाय निशांत हुद्दार. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. चांगला बॉल आहे. बॅटची एज घेतली आहे. बॉल चाललाय गली पॉइंटमध्ये.
फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, कोणतीही चूक नाही, सिंगल, एक रन इथे पूर्ण केली. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा आपण बॅटर मनीषला मात्र पाहणार आहोत. राकेश मोकल बॉलिंग ट्रॅकवरती, 2 बॉल आतापर्यंत तो हाताळलेत त्याने. बॉल बाकी आहे 4. या ओव्हरचे टार्गेट सेट करणारे बॉल असतील. किती धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये पाहायचंय. उचलून खेळायचा होता परंतु बॉल चाललाय डीप कव्हर, बाउंड्री लाईन जवळ, वरती थ्रो आलाय, रनआउट होऊ शकतो आणि ते डायरेक्ट हिट. नॉट आउट सेज बाय अंपायर. सो सेफ आहे बॅटर. आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल चालली 28 फॉर 4. 28 ला 4 आर्यन 11 नांदगाव. अजून 2 बॉल 3 बॉलचा खेळ शिल्लक. पहिला बॉल वाईट, त्यानंतर मात्र सेकंड बॉल विकेट मिळाली. 3ऱ्या बॉलवर सिंगल आली. या 4थ्या बॉलवरती दुहेरी, परंतु हा ऑफिशियली 3रा बॉल होता. स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवेल. उचलून खेळायचा होता, लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे. चूक केली जाणार नाही, कारण त्यांना देखील माहीत आहे की आपल्या टीमला किती महागात पडू शकते. आणि कोणतीही चूक न करता एक यशस्वी झेल टिपण्यामध्ये यश आलंय. बॅट्समन क्रमांक 5 संघ नांदगावचा अर्धा मैदानाच्या बाहेर. इथून मात्र झालाय बाद आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यश आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, भातानपाडाने सिद्धिविनायक फणस डोंगरी टीमचे कॅप्टन कृपया रिपोर्टिंग करा. आपण टॉस करायचा आहे आपल्याला या इनिंग ब्रेकमध्ये. बॉलर तयार, उचलून खेळायचा होता. बॉल चाललाय मिड विकेटकडे, फिल्डर वेगाने धावतोय. बॉल मागे, 1 रन पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला होता परंतु थांबवलाय. फक्त 1 आली. स्ट्राईक स्वतःकडे निशांत ठेवण्याचा प्रयत्न करत असताना हे मात्र शेवटच्या या बॉलवरती टार्गेट सेट करणारा बॉल आहे. या मॅचमध्ये टार्गेट किती असेल हे पाहायचं आहे आपल्याला. आणि हाच तो बॉल डिलिव्हर करेल राकेश मोकल. इथे पहा, अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा ऑफ स्टंप पासून थोडासा बाहेर निघाला बॉल. लाईन मिस केली, वाईट बॉल मिळाला, एक्स्ट्रा धाव मिळाली. टीमची टोटल झाली 30 फॉर 5. 30 वर 5 टीम आपल्याला पाहायला मिळते. आर्यन 11 नांदगाव अगेन्स्ट द हिंदवी 11 साई. हाही बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु बॉल मागे चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी मात्र उपस्थित असताना 2 झाल्यात. होऊ शकतात का नाही, इथे काय घडले मात्र पाहायचंय. दोन्ही पंच विचार करून डिसिजन देतील, कारण नेमकं काय घडले दोन्ही पंचांनाच माहित आहे. नो रिव्ह्यू फॉर एज. पहिली धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव काढत असताना बॅटर झाला बाद. परंतु अजूनही हनुमान नाईक सर आणि संतोष चौधरी सर या गोष्टीवरती चर्चा करू इच्छित आहेत. नेमकं काय घडले, कारण जर वाईड आला तर बॉल पुन्हा टाकावा लागेल. जर वाईड नसला तर टार्गेट सेट होईल मैदानावरती 32 धावांचं मे बी. परंतु जर इथे वाईड असेल तर आणखीन 1 धाव ॲड होईल. पुढचा बॉल खेळण्याची संधी मिळेल. 32 धावा स्कोर कार्डवरती लागतील. आणि पंच आमचे हनुमान नाईक सर आमच्या जागेवरती जाऊनच मात्र त्या डिसिजनला आम्हाला कळवतील काय घडले नेमकं मैदानाच्या आतमध्ये. सो स्टॉप मेकिंग प्रेशराइज टू द अंपायर्स. यस, आयोजक कमिटी प्लीज मैदानामध्ये आपण जावं. जो काही पंचांवरती दबाव आहे
पहा आपण एकदा तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं म्हणणं वाईट आहे. आयोजक एकदा चेक करतायत. जर कळलं तर ठीक, अदरवाईज मैदानावरती जो डिसिजन आहे तो फायनल. Ground umpire decision will be the final decision. कारण कॅमेरा अँगल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॅप्चर तिथं मात्र हा सीन झालेला नाहीये. त्यामुळे या 2 धावांबरोबर 32 झाले. आता अजून एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. अदरवाईज इथं जर बॉल फेअर असतात तर कदाचित 32चं टार्गेटच सेट झालं असतं. सुजल खुटले नवीन बॅटर मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. इथे देखील ड्राईव्ह केले, डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ बॉल चाललाय. 1 रन पूर्ण केली आहे. वरती थ्रो झालाय, रन आउट होऊ शकतो परंतु नाही. 2 धावा यशस्वी पूर्ण होत असताना पाहायला मिळतील आणि तिसरी धाव घेत असताना सुजलला मात्र व्हावं लागते बाद. टीमची टोटल झाली 34 आणि 35 धावांचं टार्गेट इथे उभं करण्यामध्ये यश आलंय. या 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल सांगण्यासाठी आमच्या समवेत आज आमचे सहकारी समालोचक मित्र स्वप्नीलजी पवार सर आम्हाला जॉईंट आहेत व ऐकूया या मॅचची पुढची कहाणी स्वप्नील सरांची जुबानी. तुर्तास ब्रेक घेतो. पुन्हा आम्ही तुमच्या सेवेमध्ये रुजू होऊ. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद हर्षल मडवी सर यांचा आवाज आपण खऱ्या अर्थानं पूर्वार्धामध्ये ऐकलात आणि उत्तरार्धाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. मी स्वप्नील पवार फणेश डोंगरी पुन्हा एकदा तुमच्यासोबत जोडला जाईल. खरं तर एक चांगलं टार्गेट सेट केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये, परंतु एवढं मोठं टार्गेट आपण म्हणू शकणार नाही आहेत. यस, पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. पहिल्या सत्रामध्ये टोटल नांदगाव संघानं धावा बनवल्या 34 धावा या ठिकाणी बनवल्या आणि 35 धावेचं टार्गेट सेट केलं गेलंय. हिंदी 11 साई संघांच्या अगेन्स्ट आपल्याला हा टार्गेट पाहायला मिळेल. आज खरं तर आपण पाहतोय
दोन्ही संघ ताकदवर आहेत. एका संघानं बलवली संघाला परास्त केलं तर दुसऱ्या संघानं अर्थातच साई संघानं परास्त केलं होतं जाणता राजा दादर संघाला. आणि वर्सेस विनर दोन्ही संघानं चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 35 धावेचं टार्गेट. पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळणार आहोत. उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत जोडला जाईल. जोडी खरं तर हिंदवी 11 साई संघाची एका बाजूने नॉनस्ट्राईक एंडवरती अनिकेत मोकल आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय संकेत मोकल. चांगले फलंदाज आहेत आणि पहिलं षटक फेकण्यासाठी RN11 नांदगाव संघाचा गोलंदाज चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर दन दन करत चौकार. पहिल्या चेंडूवरती त्याला चौकार दाखवला लॉंग ऑफच्या दिशेने. इथे देखील चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू फील्ड करतील तद्वर मात्र सहजरित्या चेंडूला फील्ड केलं गेलं आणि पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. 35 धावेचं एक मोठं टार्गेट नाही आहे, परंतु तुम्हाला ते टार्गेट मोठं करायचं असेल तर गोलंदाजी सातत्याने चांगली करावी लागेल. विकेटची पर्सेंटेज वाढवावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव काही रोखू शकले नाही आहेत. सहजरित्या एक धाव सुद्धा घेतली गेल्या. आज जर आपण पाहायला गेलात तर पेन तालुक्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा ज्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं पाहिलं जातं स्वर्गीय पिंटेशेठ पाटील चषक आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतो आणि याही वर्षी देखील एक दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेला अनेक खरं तर संघाची उत्कंठा असते की ही स्पर्धा कधी आपल्या भेटीला येईल आणि ती स्पर्धा आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. मोठ्या संख्येने घर बसल्या प्रेक्षक देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे फटका फसलाय. झेलची नामी संधी, परंतु अशा संधीचं सोनं करता तुम्हाला आलं पाहिजे. जेव्हा कमी धावांचं टोटल असतं ना तेव्हा तुम्हाला ह्या अशा संध्या कमी पाहायला मिळत असतात आणि अनेकाची विकेट जर या ठिकाणी घेतली असली तर थोडासा दबाव या ठिकाणी साई संघावरती पाहायला मिळाला असता, परंतु असं काही घडलं नाहीये. प्रयत्न पाहायला मिळाले नाहीयेत. प्रयत्न हाती परमेश्वर असं आपण सातत्याने म्हणत असतो, परंतु प्रयत्न देखील करावे लागतात. मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्या आतापर्यंत जर आपण पाहायला गेलात 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे ब्लॉक होल चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर आणि तदनंतर क्षेत्ररक्षक होते. लॉंग ऑफला पकडला सदरीच्या चेंडूला आणि तदनंतर थ्रो केला. एक सिंगल धाव पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आज साई संघाचा खेळ देखील चांगला राहिला. निखिलने चांगली गोलंदाजी केली. अनिकेतनं चांगलं या ठिकाणी स्टार्ट दिला होता पहिल्या सत्रामध्ये आणि 35 या धावसंख्येवरती टार्गेट रोखून धरलं होतं आणि नांदगाव संघ कुठेतरी चांगली गोलंदाजी कराव्या लागेल. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. RN11 नांदगाव या संघाच्या नावानं मैदानाच्या आतमध्ये हा संघ खेळताना आपण पाहतो. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू जे होते सांगता पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती बिनगडी बाद 9 धावा आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे. अजूनही आपल्याला खूप साऱ्या मॅचेस या ठिकाणी खेळवायच्या आहेत, त्याच्यामुळे थोडंसं स्पीडअप करा आणि मॅचला देखील लगेच सुरुवात करायची आहे. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज मनीष फडकेला आपण पाहणार आहोत. 35 धावेचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि मनीष दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. 35 धावेचं एक माफक टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलंय आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 9 आल्यात. अजूनही चांगल्या धावा बनवायच्या आहेत हिंदवी 11 साई संघाला. इथे वेट अँड वॉच पॉलिसीचा फटका फसला. झेलची नामी संधी आणि आता मात्र फलंदाज होईल बाद.
धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला आपण पाहतोय. प्रतीकने देखील मागच्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय आणि क्षमता आहे आता मैदानाच्या आतमध्ये चांगली पुन्हा एकदा बॅटिंग करावी लागेल. जे काही अगोदर आपण केले ते विसरून नव्यानं सुरुवात करावं लागेल. 9व्या धावसंख्येवरती मनीषनं पहिला धक्का दिला. खरं तर साई संघाला एक मोठा धक्का पाहायला मिळाला आणि अशा विकेट्स घ्याव्या लागतील. मी जेव्हा मॅच या ठिकाणी स्टार्ट झाली होती तेव्हाच सांगितलं होतं. आणि फलंदाज पहिला बाद झाला. नवीन फलंदाज प्रतीकला आपण पाहतो स्ट्राइक एंडवरती. पुढची मॅच आपल्याला एक चांगली बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळेल. भातनपाडा आणि सिद्धिविनायक फणस डोंगरी संघ. आपण या ठिकाणी आला असाल तर कॅप्टन प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि आता चांगला झेल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. प्रतीक देखील होतोय बाद. धन्यवाद. नवीन फलंदाज प्रशांत मोकळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि मी म्हटलं होतं की विकेट जर तुम्ही जास्त घेतला तर तुमच्या संघाला कुठेतरी बेनिफिट मिळू शकतं आणि तसंच काहीतरी घडतं मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये कायम आपल्याला पाहायला मिळणार आहे. 9व्या धावसंख्येवरती 2 धक्के या ठिकाणी दिले गेलेत. इथे गती परिवर्तन पाहायला मिळालं. एक खरं तर धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु अनिकेतने या ठिकाणी थांबवलंय आणि एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला या ठिकाणी थांबवायच्या आहेत. तुम्ही एक्स्ट्राच्या धावा या ठिकाणी देऊ शकत नाहीये. तुमच्याकडे कमी धावा आहेत. आणि पुन्हा एकदा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मनीषचे काही चेंडू शिल्लक असतील. मनीषनं कमबॅक केलाय मित्र म्हणेन या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मनीषची. आता स्ट्राइक एंडवरती साई संघाचा एक तारणहार ज्याकडे आपण नेहमीच पाहत असतो असा हा फलंदाज अनिकेत मोकलला आपण पाहतोय. इथे शॉर्ट बॉल होता, सहजरित्या खेळून काढला. एक धाव घेतली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी सुद्धा सहजरित्या पूर्ण. खरं तर कदाचित अनिकेतच्या स्लॉटमध्ये चेंडू होता, त्याने षटकार देखील लगावला असता परंतु तसं काही केलं नाहीये. त्याला माहिती आहे की आता मात्र जिम्मेदारी माझ्यावरती आली, माझ्या खांद्यावरती आले. मला सामना कुठेतरी आपल्या संघाला जिंकून द्यायचा आहे आणि संघानं बॅटिंग करतोय. 2 धावा घेतल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 12 वरती जाऊन पोहोचलाय धावफलक साई संघाचा. मनीष चांगली गोलंदाजी करतोय. अतिशय वेगानं चेंडू फेकण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपण पाहतो. व्हेरिएशन देखील पाहायला मिळालं या गोलंदाजीमध्ये. इथे देखील पुन्हा एकदा सहजरित्या एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? रनआउटची संधी होऊ शकते परंतु थांबवलं आणि घेतलं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. अजूनही या षटकातील काय चेंडू शिल्लक असतील आणि 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने हिंदवी 11 साई तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आर्यन 11 नांदगाव. हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील अर्थात दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष सज्ज झालाय. चांगली मॅच पाहायला मिळते. इथे खूपच चेंडू बाहेर चाललाय. यस, पंचांची इशारा आपण पाहतोय की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव स्कोअरमध्ये ऍड केली जाईल. आमचे गुरुवारी हनुमानजी नाईक सर देखील मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर एक चांगले समालोचक देखील आहेत आणि एक चांगले पंचाची भूमिका सातत्याने या मैदानावरती त्यांची आपण पाहत असतो. 14 धावा धावफलकावरती टोटल लागल्या गेल्यात. इथे चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल
अजून एक दे धक्का साई टीमला, फलंदाज होईल बाद. चौदा धावा लागल्या गेल्यात. 12 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. चांगले मॅच पाहायला मिळेल. खरं तर असं वाटलं होतं की सोप्या रीतीने साई संघ विजयाकडे वाटचाल करेल की काय, परंतु तसं काही घडलं नाहीये. नांदगाव संघ देखील खूप दूरवरून प्रवास करून आलाय, ते देखील हरण्यास खरं तर तयार नाहीयेत. चांगला खेळ पाहायला मिळतोय, चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 12 मध्ये करायचे अजूनही 21. खरं तर 12 चेंडूमध्ये 14 धावा फक्त खर्च केले आणि चांगला स्टार्ट या ठिकाणी दोन्ही गोलंदाजांनी दिला. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 5 धावा खर्च केल्या मनीषनं आणि 3 विकेट्स त्या षटकामध्ये घेतल्या. म्हणजे एखादा इकॉनॉमिकल स्पेल ज्याला आपण म्हणतो ती गोलंदाजी पाहायला मिळाली मनीषच्या माध्यमातून. मनीष फडके चांगलं कमबॅक केलं. चला तत्पूर्वी मी विनंती करतोय भातनपाडा संघाचा संघनायक आणि सिद्धिविनायक फणस डोंगरी संघाचा संघनायक, आपण टॉस साठी संपर्क साधा. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज प्रतीक हुद्दारला आपण पाहतोय. प्रतीक हुद्दार न देखील मागच्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय आणि महत्वाची मॅच आहे. खरं तर इथून जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, तर दुसऱ्या बाजूने अनिकेतला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन्ही संघ चांगले आहेत, ताकदवर. आज मात्र ए लॉट्स आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा स्वर्गीय पिंटशेठ पाटील स्मृती चषक दुर्गादेवी हमरापूर क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि मोठ्या संख्येने खऱ्या अर्थानं मान्यवर देखील येताना आपण पाहिलेत. इथे चांगला चेंडू, वाह काय फटका पाहायला मिळाला, कलात्मक पाहायला मिळाला. अतिशय वेगानं जेवढा चेंडू आला होता ना तेवढा वेगानं सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आलाय चौकार. पाहायला मिळते अनिकेतची आणि तेवढा चांगला चेंडू होता, परंतु प्रत्युत्तर चांगलं पाहायला मिळालं. इथे रिव्हर्स फटका, चांगला चेंडू चालला रिव्हर्सच्या माध्यमातून आलेला हा दणदणीत, खणखणीत आणि ब्युटिफुल षटकार. थँक्यू. काय फटके पाहायला मिळतात मातून. आणि मी म्हटलं होतं जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोकल आहे तोपर्यंत साई संघाला आशा असतील. लगातार 2 मोठे फटके पाहायला मिळाले आणि 2 चेंडूवरती 10 धावा त्यांनी वसूलल्यात. आता येणारे चेंडू बाकी असतील 10 आणि 11 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच होती कुठे, मॅच आणून ठेवले कुठे, आणि हे खरं तर अनिकेतची ओळख आपल्याला पाहायला मिळते. अनेक मैदानावरती अनिकेतच्या नावानं हा साई संघ ओळखला जातो आणि संपूर्ण खरं तर रायगड ठाणा असो या खरं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये अनिकेत मोकलचं नाव हे आवर्जून घेतलं जातं. चला मॅच लगेचच सुरू करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. ते उत्तम उदाहरण आज खेळीनं प्रस्तावित केल्या. मैदानाच्या आतमध्ये अनिकेतनं इम्प्रेस केलं सर्वांनाच. चला थोडासा स्पीडअप करा साई संघ, आपण देखील सहकार्य करा. अजूनही या मॅच मध्ये खरं तर 11 धावेची गरज आहे. धावा झाल्या धावफलकावरती टोटल 24 धावा लागल्या गेल्यात. मॅचला होती सुरुवात. 2 फटक्यानं पूर्णपणे सामना खुला गेला. इथे स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत.
शॉट थर्डमॅनला चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव घेतली जाईल. अजूनही 9 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला डॉट चेंडू फेकावे लागतील, विकेट्स घ्यावा लागतील. खरोखरच आपण जर पाहायला गेलात तर अनिकेतनं चांगलं या ठिकाणी या षटकाला सुरुवात केली. एक षटकार एक चौकार आला, तदनंतर मॅच पूर्ण या ठिकाणी खुली केले. पुढचा चेंडू घेऊन प्रतीक पुन्हा एकदा सज्जाला व्हेरिएशन पाहायला मिळालं. फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि एक मोठा धक्का, फलंदाज बाद. बघा ऑफिशियल शेवटचा पुकार असेल. दोन्ही संघांना खरं तर जवळजवळ मॅच संपायला आल्या. शेवटचा पुकार असेल भातानपाडा आणि सिद्धिविनायक फणसडोंगरी टीम. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून एक विशेष सूचना तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. लवकरात लवकर आपण टॉससाठी संपर्क साधा. नेक्स्ट मॅच फ्रेश लढत आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील तिसरी. खरं तर एका बाजूने भातानपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळेल सिद्धिविनायक फणसडोंगरी टीम. यस, सिद्धिविनायक फणसडोंगरी टीमचे कॅप्टन आमचे मित्र सूरज पारांगे आणि रायगडचा रिषभ पंत, ओमकार हरपाल यांचं देखील हमरापूर नगरीमध्ये हार्दिक असं स्वागत आहे. या ओमकार व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खरं तर कमबॅक केलाय, विकेट्स या ठिकाणी पटकावल्या प्रतीक उद्दारनं आणि हे करावं लागेल. नवीन फलंदाज डावखुरे हाताचा निखिल मोकल ज्यानं चांगलं षटक फेकलं होतं, आता सिद्ध करावं लागेल. बॅटिंग चांगली करावं लागेल. अनिकेत आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. इथे ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळाला. पायावरती चेंडू टाकला होता, खोदून काढला. एक धाव सहजरित्या घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. कदाचित विकेट्स या ठिकाणी जाईल त्याच्या अनुषंगानं मात्र अनिकेतनं थांबवलंय. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल 9 धावेची. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 मध्ये करायचे आहेत. 9 मॅच मध्ये अजूनही काही होऊ शकतं. मी मगाशी देखील सांगितलं होतं. खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलात तर कित्येक संघ जिंकता जिंकता हरताना पाहिलेत आणि कित्येक संघ हरता हरता जिंकताना देखील आपण पाहिलेत. अशा मॅचेस आपण कित्येक पाहिल्यात. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये आपण कधीही भविष्यवाणी करू शकत नाहीयेत. कधी काही होऊ शकते याचा नेम नाहीये. अजूनही एक चेंडू बाकी आहे या षटकातील आणि 7 चेंडूमध्ये 9 धावेची गरज आहे. इथे व्हेरिएशन पाहायला मिळालं. गॅपमध्ये चेंडू झाला अतिशय वेगानं. व्हॉट अ शॉट. चेंडू सीमा पार, चौकार. डीजा भातानपाडा टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क साधा. सिद्धिविनायक फणसडोंगरी टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. तर भातानपाडा टीम आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. येणारे चेंडू बाकी असतील 6 आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय आणि 5 धावा तुम्हाला करायच्याच आहेत. चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे, लवकर खेळा. अजून खूप साऱ्या मॅचेस या ठिकाणी आपल्याला खेळवायच्या आहेत आणि आज आपल्याला एक संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला विनंती आम्ही वारंवार करतोय की थोडंसं फास्ट खेळायचं आहे. 6 चेंडू 5 धावेची गरज. शेवटचा स्लॉगर फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय.
सुजल खुटले कमबॅक करावा लागेल आपल्या संघाला जर कुठेतरी विजय प्रस्थापित करून द्यायचा असेल तर चांगले चेंडू फेकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती निखिल मोकलला आपण पाहतो. चला थोडंसं फास्ट खेळा, विनंती आहे. कौशल मॅच आहे परंतु थोडंसं फास्ट खेळायचं आहे. लेझी क्रिकेट मैदानाच्या नको आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यामुळे आम्ही वारंवार तुम्हाला सूचित करतोय की आपण थोडंसं फास्ट खेळायचं आहे. 6 चेंडू 5 धावेची गरज. आज मात्र चांगला खेळ दोन्ही संघाचा पाहायला मिळाला आहे, परंतु कोण जिंकेल हा देखील प्रश्न सर्वांना पडला आहे. व्हेरिएशन पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. पंचांनी सांगितले की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राचे रन या ठिकाणी मिळेल. अधीच धावांचा दुष्काळ आणि त्याच्यात 13वा महिना असंच आपण म्हणूया. व्हाईट बॉल फेकला गेला. अजूनही 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेची नियमावली आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय पिंटाशेठ पाटील स्मृती चषक 2025. इथे फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर आलेला हा तडाखा विजयी षटकार. खरं तर हिंदवी 11 साई संघानं मात्र विजय प्रस्थापित केला आणि हाडलक नांदगाव संघ आपण देखील चांगला खेळ केलात मैदानाच्या आतमध्ये, परंतु पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. आणि सामनावीराचा पुरस्कार नो डाऊट 1 मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये लढला. अनिकेत मोकल ठरतो या सामन्याचा सामनावीर.